लोकांमध्ये काय जोश आहे तो। एवढ्या हजारोच्या संख्येने लोक आज इथे अर्ज दाखल करण्यासाठी, माझा अर्ज आणि अमोल कीर्तीकरांचा अर्ज दाखल करण्यासाठी इथे आले उपस्थित होते। ह्याच्यानेच आपल्याला निर्देश मिळतो की लोकांमध्ये किती राग आहे या सरकारच्या बदल्यात। भाजपाने जे 10 वर्षात एकही काम न करता जे पाप केलेलं आहे त्याचं ते प्रतीक आहे। प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरलेला आणि तो राग व्यक्त करत आहे। आणि खास करून मी उत्तर मुंबईत सांगेल, त्यांनी एक हायफाय नेत्याला इथे उतरवलेला आहे, जो दिल्लीमध्ये 10 वर्ष केंद्रीय मंत्री होते, कधी त्यांचा जनसामान्यात त्याचा काहीच लोकांशी कनेक्ट नाही, अशा नेत्याला इथे उमेदवारी दिलेली आहे। आणि मी एक स्थानिक नेता, भूमिपुत्र असल्याकारणाने लोकांशी कनेक्ट आहे, 24/7 लोकांच्या मध्ये असतो, लोकांची कामं केलेली आहे, गल्ली गल्लीमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत। त्यामुळे हा जो लढा आहे आयात केलेला उमेदवार आणि स्थानिक उमेदवार या दरम्यान आहे। नुसता उमेदवारी अर्ज दाखल नाही केला आहे, उमेदवारी अर्जाबरोबर विजयाची शिक्कामोर्तब देखील आम्ही करून आलेलो आहोत। प्रचंड संख्येने शिवसैनिक, काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आपचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा आज अमोल कीर्तीकर आहे। आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आज सगळे हा उमेदवारी अर्ज भरायला आले होते। आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय ही आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे। एकीकडे प्रचारात व्यस्त आहे तर दुसरीकडे केंद्रीय यंत्रणाचा तपास सुरू आहे, तुम्ही पण त्यातून गेलेला आहात, कशा प्रकारे मॅनेज करतील ते या सगळ्या गोष्टी? निष्ठावान कार्यकर्ता काय असतो हे अमोल कीर्तीकर यांनी दाखवून दिलं आहे। आणि सर्वसाधारणपणे त्यांनी पहिल्या दिवशीच सांगितलेलं आहे, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ज्या वेळेला तपास यंत्रणा बोलवतील त्या वेळेला आम्ही जाऊ, सहकार्य करू। मी देखील केलं, अमोल कीर्तीकर देखील करतायत। आम्ही पळपुटे नाही, आम्ही निष्ठावंत आहोत, कारण आम्ही सच्चे आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृती पाहिली असता की कौटुंबिक वाद सोडता, म्हणजे राजकीय वाद सोडता कुटुंबाला साथ दिली पाहिजे, तर अमोल कीर्तीकर यांच्यावर आज गजानन कीर्तीकर दिसले आहे किंवा त्यांच्यासोबत कुठे वगैरे दिसले? बघा, राजकीय काय असतील मतभेद ते असतील, परंतु कुठलेही वडील आपल्या मुलाला आशीर्वाद देतातच देतात। आणि आज सगळेच शिवसैनिक, सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, जे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते त्यांचे वडील आहेत, आणि जे त्यांच्यापेक्षा वयाने छोटे आहेत ते त्यांचे भाऊ आहेत। त्यांच्या विरोधात उभे आहेत, ते तुमच्या शिवसेनेतून गेलेले उमेदवार आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत, कसे बघता तुम्ही? नाही, बघत नाहीच आहे आम्ही त्यांच्याकडे, कारण त्यांना आम्ही मोजतच नाही आहे। कारण मनसेने त्यांना पालापाचोळा म्हटलेलं आहे, आणि पालापाचोळ्याकडे काय लक्ष द्यायचं? फडणवीसांनी दावा केला आहे, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता आणि आपण एकत्र येऊया असा त्यांनी दावा केला। या बाबतीत सकाळी आदित्य ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, आणि त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते आमच्या अधिकृत नेत्यांनी सांगितलेलं आहे। आणि भाजपने एक आरोप केला आहे की ॲड केला आहे त्यामध्ये जो स्टार वापरण्यात आला आहे तो पॉन स्टार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे। तुम्ही त्याची शहानिशा केली का? आणि शहानिशा केली नाही, मला याच्या बाबतीतली माहिती नाही आहे, परंतु त्यांचे सगळे कार्यकर्ते पॉन स्टार कोण कोण आहे त्याची लिस्ट घेऊन बसलेच आहेत वाटतं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।